अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। काकांच्या उमेदवारीवर विलासरावांची नाराजी। सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त केली। जनमताचा कौल न घेता हा निर्णय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। दिनांक 14 रोजी होणाऱ्या बूथ कमिटीला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। लोकसभेसाठी भाजपकडून काका की बाबा अशी रस्सीखेच होती। दुष्काळी फोरमसह बड्या नेत्यांनी संजय काका विरोधात मत व्यक्त केले होते। जतचे माजी आमदार जगताप यांनी यंदा संजय काकांना बदला अशी मागणी करत पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची शिफारस केली होती। अखेरपर्यंत देशमुखांनाच तिकीट मिळेल अशी आशा होती। संजय काका पाटील यांचे नाव जाहीर झाले। संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभेपूर्वी नाराजी नाट्य पुन्हा उफाळून आले। सकाळी मी व दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्या उपस्थितीत बूथ वॉरियर्स प्रमुखांची बैठक आरळी नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित केली होती। या बैठकीलाही जाणार नसल्याचे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले।